मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पद्मपुराण। तर बरेच काही तुम्ही या पद्मपुराणामध्ये ऐकले असेल। जो खूप भाग्यवान असतो त्यालाच हे पद्मपुराण आणि 18 पुराणांचे श्रवण करायला मिळतं। ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य असेल त्यालाच हे पुराण ऐकायला मिळतात। जो कोणी तुमचं नुसतं दर्शन घेईल तरीसुद्धा त्याचे पापे जळून भस्म होतील। जो कोणी तुम्हाला स्पर्श करेल तरीसुद्धा त्याच्या आदी व्याधी रोग सर्व नष्ट होऊन त्याच्या कामात जे अडथळे येत असतील ते दूर होऊन त्याची प्रगती व्हायला सुरुवात होईल। असे हे पुराण अगदी महान आहेत। हे 18 पुराण जे खूप 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 भाग्यवान आहेत त्यांनाच हे 18 पुराण श्रवण करायला मिळतात। आणि त्याच्यातल्या काय काय कथा आहेत त्या आपल्याला जाणून घेऊन आपले सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद राहतो। असे हे पद्मपुराण आहेत। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत नृसिंह महात्मे आता पद्मपुराणातील। तर बरेच काही तुम्हाला माहिती झाली असेल आणि तुम्हाला आवडले, तुमच्या काही कमेंट्स आलेले आहेत तर धन्यवाद, थँक्स। माझा असा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। नृसिंह महात्मे। भीष्म म्हणाले, हे भगवान, पापशालन करणाऱ्या नृसिंहाचे महात्मे तसेच हिरण्यकश्यपूचा वध कोणत्या प्रकारे झाला हे आपण कृपया मला सांगावे, ही माझी आपणास नम्र विनंती आहे। पुरातन काली कृतयुगामध्ये दैत्य आदिपुरुष हिरण्यकश्यपूने बरीच वर्ष जलामध्ये निवास करून कठोर तप केले। शम दम व्रते पाळली, ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले। त्यामुळे त्याच्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले। ब्रह्मदेव म्हणाले, तू कठोर तप केले आहेस, त्या कठोर तपामुळे मी आता प्रसन्न झालो आहे। तुला आता पाहिजे तो वर माझ्याकडून मागून घे। हिरण्यकश्यपू म्हणाला, तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झालेले आहातच तर तेव्हा मी असा वर मागतो की देव गंधर्व सूर यज्ञ उदक राक्षस मनुष्य यापैकी कोणीही मला मारून यमलोकी पाठवणार नाही। तसेच ऋषी मुनी जमिनीवर ओलाव्याच्या ठिकाणी अथवा कोरड्या जागी माझा वध होऊ नये। मी सूर्य सोम वायू अग्नी जल आकाश नक्षत्र दाही दिशा या सर्वांचा यम होईन आणि सर्वांवर प्रभुत्व प्राप्त करीन। ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। एवढे बोलून ब्रह्मदेव देवलोकी गेले। ब्रह्मदेव म्हणाले, या हिरण्यकश्यपूने अत्यंत कडक अशी तपश्चर्या केली आहे, त्या तपाचे फळ त्याला अवश्य मिळाले। त्यानंतर त्याचा वध विष्णू करतील। ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकत देव आपापल्या स्थानी निघून गेले। हिरण्यकश्यपूला वरदान प्राप्त झाल्यामुळे तो प्रजांना त्रास देऊ लागला। त्याला वरदानाचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे अहंकार झाला। त्या दानवाने आश्रमामध्ये वास्तव्य करणाऱ्या मुनींना त्रास देण्यास सुरुवात केली। त्याने देवांना पराभूत करून तिन्ही लोकांना आपल्या आज्ञेत आणले आणि तो स्वतः स्वर्गात राज्य करू लागला। त्यावेळी वसुगण रुद्र यक्ष देवगण देव द्विज आणि महर्षी सर्वजण विष्णूजवळ आले। ते म्हणाले, आम्ही सर्व देवगण तुला शरण आलो आहोत, आता तूच आमचे रक्षण कर। हिरण्यकश्यपूला तू ठार कर आणि सर्वश्रेष्ठ देव तूच आहेस। देवांची ही करुण कथा प्रार्थना ऐकून विष्णू म्हणाले, हे देवांनो, तुम्ही सर्वजण निर्भय व्हा। मी तुम्हा सर्वांना अभय दिले आहे। आपण सर्वांना पूर्वीप्रमाणे विधीची प्राप्ती होईल। तुम्ही सर्व देव लवकरच स्वर्गाचे राजे व्हाल। ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अतिशय अहंकारी बनलेल्या हिरण्यकश्यपूला मी ठार करीन। पुलिस्त मुनी म्हणाले, विश्वपालक भगवान विष्णू देवांना वचन देऊन हिरण्यकश्यपूच्या निवासस्थानाकडे गेले। त्यावेळी भगवान आकाराने सूर्याप्रमाणे विशाल परंतु कांतीने चंद्रासारखे दिसत होते। नृसिंह शरीरधारी भगवान विष्णूंनी आपल्या हातांनी हिरण्यकश्यपूचा हात पकडला आणि त्याच्या विशाल अशा सभेचे निरीक्षण केले। प्रल्हाद म्हणाला, आज प्रथमच मी आपले शरीर पाहत आहे। आपल्याला अर्धशरीर नराचे व अर्धशरीर सिंहाचे असे अव्यक्त रूप कसे काय प्राप्त झाले? पुलस्त्य ऋषी म्हणाले, प्रल्हादाचे हे बोलणे ऐकून हिरण्यकश्यपू दानवाला म्हणाला, या मृगंडाला पकडा, त्याने मुद्दाम असे अद्भुत रूप घेतले आहे आणि तो येथे आला आहे। संशय वाटत असेल तर याला मारून टाका। हिरण्यकश्यपूच्या सांगण्याप्रमाणे ते दानव आपल्या पराक्रम दाखवण्यासाठी नृसिंहास त्रास देऊ लागले। त्यावेळी नृसिंहाने अतिशय मोठी सिंहनाद केला, त्यामुळे दैत्यराजाची सभा बंद पडली। स्वतः हिरण्यकश्यपू अतिशय क्रोधामयान झाले। त्याने नृसिंहावर अस्त्रे सोडवायला सुरुवात केली। पृथ्वीवरील प्राणी अतिशय घाबरून गेले। नृसिंहाने हिरण्यकश्यपूला उंबऱ्याजवळ आणले आणि उंबऱ्यावर बसून त्याला मांडीवर घेऊन त्याचे पोट नखांनी फाडले आणि त्याला ठार केले। सर्व देवतांना अतिशय आनंद झाला। त्यांनी नृसिंहाची स्तुती केली
भगवान ब्रह्मदेवानी नृसिंहाची प्रार्थना केली व ब्रह्म लोकांमध्ये निघून गेले. मंगलवाद्य वाजू लागले. नृत्य गायन सुरू झाले. नृसिंहाचे शरीर तेथेच ठेवून आपल्या पूर्वीच्या शरीरात प्रवेश केला आणि ते स्वस्थानी निघून गेले. श्रेष्ठ विप्र देवर्षी नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, या जगतात पूजनीय ब्राह्मण कोण आणि अपूजनीय ब्राह्मण कोण हे मला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर ब्राह्मणाची लक्षणे कोणती आहेत ते देखील कृपया आपण मला सांगावे. ब्रह्मदेव देवर्षी नारदांना म्हणाले, कोणत्या प्रकारच्या ब्राह्मणांना तीर्थस्वरूप मानले जाते मी तुला आता सांगतो, तरी ते लक्षपूर्वक ऐक. जो ब्राह्मण कायम सदाचाराने वागतो, ज्याच्या चरित्रामध्ये सत्याला फार महत्त्व असते, जो वाईट कर्मापासून स्वतःला दूर ठेवतो, सत्कर्म करत असते, ते ब्राह्मण तीर्थस्वरूप असते. हे ऐकून देवर्षी नारद म्हणाले, चांगल्या कुळामध्ये व वाईट कुळामध्ये कोण श्रोत्रिय निर्माण झाला आहे? सत्कर्म आणि दुःकर्म कोण करीत असतो? तसेच या पृथ्वीवर पूजनीय कोण आहे? देवर्षी नारदचे प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, जो क्षत्रिय कुळात उत्पन्न झालेला आहे पण सत्याने वागून देखील जो कायम निष्क्रिय राहतो, त्यामुळे तो पूजनीय मानला जातो. जो असत्य कुळात जन्म घेतो पण आपल्या कर्माने सत्य व धर्माचे आचरण करतो, तो पूजनीय ठरतो. महर्षी व्यास व वैभांडक हे देखील आपल्या आपल्या श्रेष्ठ कर्माने पूजनीय ठरेल. महर्षी विश्वामित्र हे क्षत्रिय कुळात जन्मले होते, परंतु त्यांनी अतिशय मनापासून तपश्चर्या केली, त्यामुळे ते देखील वंदनीय आहेत. वसिष्ठ ऋषी यांचा जन्म वारांगणाच्या पोटी झाला, पण आपल्या श्रेष्ठ कर्मामुळे व धर्मावर आधारित आचरणामुळे ते पूजनीय ठरले. पृथ्वी तलावावर इतरही काही पूजनीय ब्राह्मण आहेत, जे श्रेष्ठ कर्म करणाऱ्या कुळामध्ये जन्मलेले नव्हते, परंतु ब्रह्मज्ञान आणि जाणून नीतीने वागून त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. ब्राह्मण कुळात जो जन्म घेतो तो ब्राह्मण समजला जातो, परंतु व्रतबंध संस्कार झाल्यावर त्याला द्विजत्व प्राप्त होते. ज्यावेळी तो विद्या प्राप्त करतो, तो ब्रह्म जाणतो, तेव्हा त्याला विप्र अवस्था प्राप्त होते. ही सर्व श्रेष्ठ लक्षणे असणाऱ्या श्रोत्रिय मानले जाते. आता श्रोत्रियाचे लक्षण कसे सिद्ध होते ते मी तुला सांगतो. ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यावर त्याला सुसंस्कार प्राप्त होतात. जो विद्वान बनतो तो आपल्या श्रोत्रियाचे लक्षण सिद्ध करतो. जो वेदांचे अध्ययन करतो, योग्य मार्गाने विद्या मिळवतो, असा सुसंस्कृत विप्र पवित्र तीर्थस्थानापेक्षा देखील पूजनीय मानला जातो. भगवान श्री विष्णूच्या चरणावरती कायम आपली भक्तिरूपे फुले अर्पण करत असतो. तसेच जो सर्व इंद्रिय जिंकतो, त्याचा निग्रह करतो, काम क्रोधादी विकारांना सहजपणे बाजूला सारतो, सर्व प्राणीमात्रांना ईश्वरांचा अंश समजून निस्वार्थ प्रेम करतो, तो सर्वांमध्ये पूजनीय ठरतो. असा श्रेष्ठ पूजनीय ब्राह्मण आता आपल्या पित्याची सेवा सतत मनापासून करत असतो. तो कधीही परस्त्रीकडे बघत नाही, परस्त्रीच्या विचारामुळे विचलित होत नाही. ज्याच्या अंतःकरणात कायमस्वरूपी ईश्वरविषयी भक्तिप्रेम जागृत असते, तो षडरूपूसारखा शक्तिशाली व प्रभावी दोषांना सहजतेने जिंकतो व कधीही आपल्यावर वरचढ होऊ देत नाही. असा पुरुष श्रेष्ठ व पूजनीय मानला जातो. पुढे ब्रह्मदेव देवर्षी नारदांना गायत्री मंत्राविषयी सांगू लागले. ते म्हणाले, गायत्री मंत्राची निर्मिती विश्वामित्र ऋषींनी केली. गायत्री छंदाचे देव हे सूर्यदेव आहे. त्याचे वर्ण शुभ आहे व मुख हे अग्निसारखे तेजस्वी आहे. ब्रह्मदेवाच्या शिरोभागी गायत्री देवी आहे. भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या हृदयाती ती स्थान पात्र आहेत. साकन्यांच्या वेळी सगोत्र, उपयांच्या वेळी तिचा विनियोग होतो. साऱ्या त्रैलोक्याने तिच्या चरणावर आपले मन स्थिर केले पाहिजे. ती पृथ्वी मातेची छातीजवळ विराजमान आहे. मानवी शरीरात पायापासून मस्तकापर्यंत 24 भागात तिचे अस्तित्व आहे. या 24 अक्षरामध्ये पद्यनाश करणारी व्यक्ती ब्रह्मलोक प्राप्त करते. जो कोणी प्रत्येक वर्णाच्या देवदेवतेचे ज्ञान प्राप्त करतात, ते ब्रह्मासायुजी प्राप्त करतात. पुढे ब्रह्मदेव म्हणाले, गायत्री मंत्राचे लक्षणे व त्यांचा महिमा मी आता तुला सांगणार आहे. ते एकाग्र अंतकरणाने श्रवण कर. गायत्री मंत्राचा उच्चार 5, 7, 18, 100 असा करताना जलामध्ये उभे राहतात. ते आपली मोठी पातके नष्ट करवतात. जो गायत्री मंत्राचा जप करतात ते सन्मार्गाला प्राप्त करतात. ज्या घरात गायत्री मंत्राचा 108 वेळा सकाळ संध्याकाळ जप केला जातो, त्यांच्या घरातील दरिद्रता दूर होते. आता मी तुला एक मंत्र सांगणार आहे. त्याच्या मनपूर्वक उच्चाराने ब्रह्म आदिदी महान पापे नष्ट होतात. जो या अध्यायाचे श्रवण पठण करेल त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल, संतती चांगली राहील आणि त्याचे दीर्घ आयुष्य तर होईलच, पण त्याबरोबर त्याची कीर्ती सर्व दूर पसरेल. आता मंत्र गायत्री मंत्राबरोबर कोणता मंत्र आहे आणि जो सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे तर तो श्रवण करावा. ओम अग्ने वार्क पुंसी यजुवेदम
जुष्टात सोमम पीव स्वाहा. आता मी तुला गायत्री मंत्राचा जप कशा प्रकारे करावा हे सांगणार आहे, तरी तू लक्षपूर्वक ऐक. गायत्री मंत्राचा जप प्राणायामपूर्वक करावा. मंत्रातील प्रत्येक अक्षर देवतांचे स्मरण करून म्हणावे. शब्दातील अक्षरांचा न्यास लक्षपूर्वक करावा. हे सर्व शुद्ध करणाऱ्यांना, अंत करणाऱ्यांना व मनापासून करावे. असे करणाऱ्या व्यक्तीची अनेक जन्माची पापे नष्ट होतात. ती व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते. ब्रह्म जाणून ती व्यक्ती प्रकृतीपासून पराकडे प्रवास करते. हे ऐकून देवर्षी नारद म्हणाले, गायत्री मंत्राचा महिमा ऐकून मी आनंदित झालो. आजचा आपण प्राणायामाचा उल्लेख केला, तो करण्याचा सर्वश्रेष्ठ विधी कोणता हे मला जाणून घ्यायचे आहे. आता तसेच 24 अक्षरांच्या कोणकोणत्या देवता आहेत, त्या अक्षरांचा न्यास करताना आपल्या शरीराच्या कोणकोणत्या अवयवांचा संबंध आहे हे कृपा करून आपण मला क्रमाक्रमाने सांगावे. देवर्षी नारदाची ही विनंती ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, मानवाच्या शरीरात गुद भागात अपान वायू असतो, हृदयामध्ये प्राणवायू असतो. आपण त्याचे आकुंचन करून प्राणवायूची योजना करावी. अशा वेळी प्राणवायू वर खेचून घ्यावा, याला पूरक असे म्हणतात. तर रोखून ठेवणे याला कुंभक असे म्हणतात. पूरक व कुंभक करताना प्राणवायू उत्तम प्रकारे रोखून धरावा. 3 वेळा अशा प्रकारे प्राणायाम करावा व प्राणायाम करत असताना गायत्री मंत्राचा जप करावा. श्वास रोखून धरल्यानंतर तो हळूहळू सोडणे याला रेचक असे म्हणतात. अशा प्रकारे पूरक, कुंभक व रेचक या पद्धतीने प्राणायाम करताना गायत्री मंत्राचा जप करताना अनेक पापांचा नाश होतो. शब्दातील अक्षरातील प्रत्येक वर्ण स्वर योग्य पद्धतीने जाणून जी व्यक्ती आपल्या शारीरिक अवयवाबद्दल बोलते, त्याचा विन्यास करते, त्या व्यक्तीला ब्रह्मस्वरूप असे श्रेष्ठ फळ मिळते. हे नारदा, 24 अक्षरांची प्रत्येक एक देवता असते, त्याविषयी मी तुला आता विस्तृतपणे सांगतो. याबद्दल ज्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. जे पहिले अक्षर आहे त्याला अग्नेय समजावे, म्हणजेच प्रथम अक्षराची देवता ती अग्निदेवता असते. दुसरे जे अक्षर असते त्याला वायव्य समजावे, म्हणजे दुसऱ्या अक्षराची जी देवता वायुदेवता होय. तिसऱ्या व चौथ्या अक्षराची देवता सूर्यदेव आहे. यम ही 5व्या अक्षराची देवता आहे. वरुण ही 6व्या अक्षराची देवता आहे. 7व्या अक्षराची देवता बृहस्पती, तर 8व्या अक्षराची देवता पर्जन्य असते. 9व्या अक्षराची देवता इंद्र आहे, तर दशम स्थानी येणाऱ्या अक्षराची देवता गंधर्व होय. 11वे अक्षर पूजा देवता आहे, तर 12वे अक्षर मित्र देवता आहे. 13वे अक्षर देवता त्वष्टा आहे. 14वे अक्षर देवता ही वासव आहे. 16वे अक्षर देवता ही सोम आहे. अंगिरा ही 17वी अक्षर आहे. तसेच तर विश्वदेव ही 18वी अक्षर देवता होय. अश्विनी कुमार ही 19व्या अक्षराची देवता आहेत. 20व्या अक्षराची देवता प्रजापती आहे. 21व्या देवता म्हणजे आदी सर्व अक्षरांची देवता होय. ही रुद्र ही 22व्या अक्षराची देवता. 23व्या अक्षराची देवता ब्रह्मा होय, तर 24व्या अक्षराची देवता भगवान विष्णू आहे. गायत्री मंत्राच्या जपावेळी प्रत्येक अक्षरांच्या देवताचे नामस्मरण केल्याने जपकर्त्याला सायुज्यता प्राप्त होते. सर्व देवतांचे ज्ञान प्राप्त झाल्याने तो जपकर्ता अनेक पापातून मुक्त होतो व त्याला मोक्ष मिळते. ब्रह्मदेव पुढे नारदाला म्हणाले, हे नारदा, या 24 अक्षरांची मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधी आहे हे मी तुला सांगणार आहे. तू शांत चित्ताने श्रवण कर. तद हे पायाच्या अंगठ्यामध्ये, पायाच्या घोट्यामध्ये, हे पायाच्या दोन्ही जागांमध्ये, तू हे गुडघ्यांच्या मध्यभागी व हे मांड्यांमध्ये, रे हे गुया भागांमध्ये, नी हे दोन्ही वृषणांशी, य हे कमरेशी, भ हे नाभीशी, गा हे पोटाशी, दे हे दोन्ही छातीशी, व हे दोन्ही हृदयाशी, सह्य हातांशी, म हे टाळूशी आणि नाकाच्या शेंड्याशी, धी हे नेत्राशी यो आणि दोन्ही भुवयांशी यो, हे कपाळी, न हे तोंडाच्या पूर्व भागाशी, प्र हे तोंडाच्या खालच्या भागाशी, चो हे तोंडाच्या पश्चिम भागाशी, दा हे तोंडाच्या उत्तर भागाशी, यात प्रचोदयात हे यात मस्तकाशी असे संबंधित आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या स्वरूपाचा धर्मात्मा वरील सांगितलेल्या पद्धतीने अक्षराच्या शरीराच्या अवयवांशी संबंधित प्रस्थापित करावा. अशा प्रकारे करणारी व्यक्ती ज्ञानी बनते. जो कोणी हा अध्याय जे मी सांगितले ते ऐकेल तो ज्ञानी तर होईलच, त्यासोबत त्याच्यावर ब्रह्मदेवताचा, महेश, विष्णू यांचा आशीर्वाद राहील. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, आता मी तुला सध्याच्या वेळी कोणत्या अक्षरांचा संबंध कोणत्या अवयवांशी आहे तर ते मी तुला सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐक. ओम भू हृदय, ओम भुवाचा मस्तकीशी, ओम स्वशेंडीशी, तस्य वितूर्णमचा संबंध संपूर्ण शरीराशी आहे. तर ओम भर्ग देवस्य धीमही दोन्ही डोळ्यांशी, धियो यो नः प्रचोदया दोन्ही हातात, ओम आपो ज्योतिरमोमृतम ब्रह्मभूभ स्वरम, केवळ पाण्याला स्पर्श करताच ती व्यक्ती सर्व पापांपासून मुक्ती होते आणि पवित्र बनते, भगवंताजवळ पोहोचते.
गायत्रीचे पूर्ण स्वरूप ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे संपूर्ण अर्थ मी तुम्हाला कुठे कोणत्या जवळ कोणता शब्द बोलायचा ते संपूर्ण माहिती दिली आहे. आता ब्रह्मदेव पुढे देवर्षी नारदांना म्हणाले, आपल्या ज्ञानमध्ये वृद्धी व्हावी म्हणून गायत्री मंत्राचा जप करावा. जे मुलं अभ्यास करत नाही, जे मुलं चिडचिड करतात, या त्यांची प्रगती होत नाही, या त्यांचे नोकरी व्यापार प्रमोशन कुठल्याही कामात अडथळा येत असेल तर गायत्री मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ 108 वेळा करावा आणि हातात जल घेऊन करावा. या जल संपेल तर वारंवार जल हातात घ्यावे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अशा 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. मुलांना वेळ नसेल तर आईने हा मंत्र 108 वेळा सकाळ संध्याकाळ करावा आणि आपल्या मुलांची प्रगती व्हायला मदत होईल. ब्रह्मदेव पुढे देवर्षी नारदांना म्हणाले, 6 कुशींची असणाऱ्या गायत्री मंत्र लक्षपूर्वक ऐकाता. त्याच्या ज्ञानाने ब्राह्मणाला परब्रह्माचे स्थान प्राप्त होते. जो ब्राह्मणाला याविषयी काहीच ज्ञान नसते तो कदापि श्रेष्ठ मानला जातो. जो व्यक्तीला काही ज्ञान नाही तो गायत्री मंत्राचा जर जप करत असेल दिवसभरातून घरात एका वेळेस तरी सुद्धा त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. अशा व्यक्तींच्या पापांचा सुद्धा नाश होतो. जो गायत्री मंत्राचा सदोसदी दिवसभरातून येता जाता पण जपत असेल, या संध्याकाळी 1 वेळा 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करत असेल तर त्याला हजारो जप केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. संध्याकाळच्या वेळेस 1 माळ जप केल्याने त्याला डबल फळ मिळते. अशा व्यक्तींच्या पापांचा नाश होतो. जो ब्राह्मण गायत्री मंत्राविषयी ज्ञान प्राप्त करतो त्याच्यामध्ये गायत्री मंत्रामध्ये समस्त बीजे आहेत हे जाणतो तो 4 वेदांचे ज्ञान प्राप्त करतो. जो गायत्री मंत्राचे यथार्थ ज्ञान प्राप्त करत नाही तो हीन मानला जातो, बुद्धिहीन मानला जातो. जो गायत्री मंत्र ज्याला कोणत्याही व्यक्तीला माहिती नाही आहे तो बुद्धिहीन आहे. अशा अपवित्र व्यक्तीला पितृपार्णव श्राद्ध करण्याचा अधिकार नाही. कोणत्याही पवित्र स्नानाचे फळ त्याला लाभू शकत नाही. त्याचे सर्व काम निष्फळ फळेल. ज्याप्रमाणे एखादे पवित्र फूल एखाद्या अपवित्र जागी पडले तसे वाया जाते, तसे ज्याला गायत्री मंत्राचा अर्थ माहिती नाही, गायत्री जप कसा करत ते माहिती नाही तर त्याचे निष्फळ सर्व पूजापाठ निष्फळ आहे. जोपर्यंत तुम्ही गायत्री मंत्राचा जप करत नाही तोपर्यंत तुम्हाला यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होत नाही. 1 वेळा पण गायत्री मंत्राचा जप केला या श्रवण पठन केलं तरी त्याला अश्वमेघ यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असा सुद्धा जप जो व्यक्ती श्रवण करतो त्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. ब्रह्मदेव देवर्षी नारदांना म्हणाले, 4 वेद आणि गायत्री यांचा विचार केला तर वेदापेक्षाही गायत्रीचे स्थान सर्वात जास्त आहे. गायत्रीचे स्थान गौरवशाली आहे. गायत्री ही मोक्ष देणारी आहे. ती वेदांची जननी आहे, वेदांची गायत्री देवी जन्मोजन्मांची पापांचा नाश करणारी आहे. तिची लीला अगाध आणि तिचा महिमा सुद्धा अगाध आहे. जो कोणी दररोज सकाळ संध्याकाळ गायत्री मंत्राचा जप करतो त्याला पाप लागत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते, त्याला दीर्घायुची प्राप्ती होते, त्याला ज्ञानाची प्राप्ती होते, त्याला कीर्तीची प्राप्ती होते आणि जो जिथे जातो तिथे त्याला यश कीर्ती मान सन्मान विजय प्राप्त होते. आणि त्याचे जर पितर नरकात असतील तर त्या नरकात पडलेले पितरांना मोक्षाची प्राप्ती होते आणि त्याला जन्म मरण्याच्या चक्रातून त्याची सुटका होते. अशा या गायत्री मंत्राचे महत्त्व जप तप कसे करावे ते तुम्हाला या अध्यायाच्या माध्यमाने सांगितले आहे. आता सदाचाराचे श्रेष्ठत्व. देवर्षी नारद पुढे ब्रह्मदेवाला म्हणाले, हे प्रभू, सदाचार नेमके कशाला म्हणावे? सदाचाराचे आचरण कसे करावे? श्रेष्ठ कर्म करणारे कशा प्रकारे सदाचाराचे आचरण करतात? श्रेष्ठ कर्म न करणारे कशा प्रकारे आचरण करतात? हे कृपया आपण मला सांगावे. ब्रह्मदेव देवर्षी नारदांना म्हणाले, सदाचाराचा महिमा फार थोर आहे, फार अगाध आहे. सद म्हणजे चांगले आणि आचरण म्हणजे वागणूक. सद म्हणजे चांगले आणि आचरण म्हणजे वागणूक. तुमची वागणूक कशी आहे हे सर्वांना माहिती असते. आपली स्वतःची वागणूक आपण कसे आहो हे सर्वांना माहिती असते. का? त्याच्या आत्मामध्ये परमात्मा राहतो, तर तो परमात्मा सर्व काही जाणतो की आपण कोणाबरोबर खोटे बोलतो, कोणाबरोबर कसे वागतो, कोणाची अवहेलना करतो, कोणाची विटंबना करतो, कोणाची हेळसांडणी करतो, कोणाचा अपमान करतो. तर हृदयात बसलेला देव आत्मा सो
परमात्मा, तर आपल्या परमात्म्यामधला देव तो स्वतःची वागणूक जाणतो की कोण चांगला आहे, कोण कसं आहे. त्याला वागणुकीमुळे ज्याचे त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळतात. सर्व काही पिछा सुटून जाईल, पण कर्म तुमचा पिछा कधीच सोडणार नाही. कारण की आपले डोळे बंद होऊ शकतात, पण देवाचे डोळे बंद होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक फोटोंमध्ये देवांचे डोळे उघडेच का असतात? बंद डोळे कुठलाच फोटो तुम्हाला देवांचा आतापर्यंत कोणता तरी देवाचा फोटो मला सांगून द्या की याचे डोळे या फोटोमध्ये बंद आहे. सांगा कुठल्या फोटोमध्ये कोणाचे डोळे बंद आहे? 33 कोटी देवी देवता आहेत, तर कोणत्या 33 कोटी देवी देवतांमधून कोणत्या देवताचे डोळे बंद आहेत? बंद डोळे कोणत्याच देवाचे दिसणार नाही. का? कारण ते डोळे बंद करतील तर सर्वांचा लेखाजोखा बंद होऊन जाईल. म्हणून त्यांना ते डोळे उघडे करूनच सर्व काही कार्य करावे लागतात. चित्रगुप्त हा कार्याचा जो काही दिवसभरचा जो कर्म करतो, तर चित्रगुप्त हा त्या कार्याचा लेखाजोखा कर्माचा करत राहतो. म्हणून आपण आपले कर्म चांगले करा, आपले कर्माचे गाठोडे चांगले ठेवा, म्हणजे आपल्या मृत्यूनंतर ते कर्माचे गाठोडे आपल्या सोबत येईल. आपण पुण्य केले हे, पाप केले हे, त्या फक्त त्या देवाला माहिती. आपले डोळे बंद राहतात, आपण डोळे बंद करू शकतो, पण भगवंत डोळे बंद करू नाही शकत आणि आपल्या कर्माचा लेखाजोखा सर्व त्याच्याजवळ असतो. म्हणून नारदांनी सांगितले की सदाचाराचा महिमा फार थोर आहे. सद म्हणजे चांगले आचरण आणि वागणूक म्हणजे सर्व देवांना अभिप्रीत. धर्माला अनुसरून सदाचाराला वागले तर दुःख नाहीसे होते आणि सुखाची प्राप्ती होते. सदविचार, सदाचार आणि सदउच्चार आणि सद्भावना ठेवल्याने परमेश्वराची प्राप्ती होते. काय काय ठेवल्याने? सद्भावना, सदउच्चार, सदाचार आणि सदविचार. सदविचार, सदाचार, सदउच्चार, सद्भावना 4 प्रकारच्या जर ठेवल्याने परमेश्वराची प्राप्ती होते. ईश्वर प्राप्तीसाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी सदाचाराने वागावे. जी व्यक्ती सदाचाराने न वागता धर्माला अभिप्रीत नसणारे हीन आचरण करते, ती व्यक्ती ब्रह्मजानकर लोकांमध्ये निर्दिनीय ठरते. सदाचाराने न वागल्याने अनेक तऱ्हेचे दुःख भोगावे लागतात. व्यक्तीच्या मनावर व शरीरावर अपायकारक परिणाम होतात. असे व्यक्ती जिवंतपणी तर दुःख भोगतातच, तसेच मृत्यूनंतर ही नरकास प्राप्त होते. सदाचाराची पहिली पायरी म्हणजे स्वच्छता, शुचिर्भूतता होय. रोज प्रांतकाळी स्नान करावे, गाईच्या शेणाने घर सारवावे, भूमी व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने आसन व भांडे धुवावे. तपश्चर्या अथवा पूजा करण्याची जागा शुद्ध करावी. भस्माने काशाचे भांडे स्वच्छ करावे. आंबट पदार्थांनी तांब्याची भांडे स्वच्छ करावी. तेलाने दगडाची भांडे स्वच्छ करावी. अग्नीच्या मार्फत लोखंडाची भांडे स्वच्छ करावी आणि सोने चांदी यांची भांडे पाणी शिपडून स्वच्छ करावी. जमिनीचा जो भाग अपवित्र असेल त्या ठिकाणी वरवरची माती काढून टाकावी. लाकूड, भुसा इत्यादी गोष्टी अग्नी मार्फत स्वच्छ कराव्यात. नंतर ती जागा पाण्याने स्वच्छ करून गाईच्या शेणाने सारवून घ्यावी. अशा प्रकारे अपवित्र जमीन पवित्र केली जाते, ती यज्ञ करण्यासाठी योग्य केली जाते. तेच पुंज वस्तू किंवा रत्ने भस्म मातीने स्वच्छ करावे. निद्रिस्त होण्याचे स्थान, वस्त्र, उपवस्त्र अर्थात जानमे, कमंडल, पत्नी, मुले इत्यादी आपल्याच असतील तर त्या शुद्ध समजाव्यात. इतरांच्या ह्या गोष्टी कधीही शुद्ध मानू नयेत. आपले केस व दात यांची स्वच्छता सकाळी करावी. स्नान करताना कधीही एकच वस्त्र घालून स्नान करू नये. भोजन ग्रहण करताना कधीही एकच वस्त्र अंगावर असू नये. दुसऱ्याने स्नान करताना वापरलेले वस्त्र आपण वापरू नये. दोन्ही हात, दोन्ही पाय, मुख स्वच्छ करून भोजन ग्रहण करण्यास बसावे. असे केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते. आपली व आपली आजूबाजूची परिसराची स्वच्छता झाल्यावर माता पिता यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करावा. जे मुलं मुली आपल्या माता पित्याच्या चरणावर मस्तक ठेवतात त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि शिवशंकराच्या साक्षात नमस्कार केल्याची प्राप्ती होते. कुलदैवत, गुरु, जानकर, पदवीधर, आचार्य यांची आज्ञा सदैव शिरसावध मानावी. गाईचा कळप, देवता, ब्रह्म जाणणाऱ्या व्यक्ती इत्यादी गोष्टींना उजवीकडे ठेवावे. यांच्यासह श्रेष्ठ व पवित्र वनस्पतींना प्रदक्षिणा घालावी. अर्धवट अन्न खाल्लेले असताना स्वतःचे डोके, अग्नी, ब्रह्म जाणणारे व्यक्ती, गुरु, देवता यांना स्पर्श करू नये. तसेच फुलांनी बहरलेला वृक्ष, अधर्माने वागणारा मनुष्य यांनाही या अवस्थेत स्पर्श करू नये.
अन्नग्रहण केल्यावर मुख मार्जन करावे, हातपाय स्वच्छ करावेत. त्यानंतर गुरु, राजा, यती, योगी, पुजारी, प्रवचनकार, ब्रह्मट जाणणाऱ्या व देवता यांचे दर्शन करावे. आपल्या शरीराच्या मळाचा त्याग नदी अथवा सागराच्या काठी, यज्ञाच्या ठिकाणी, वृक्षाच्या मुळाशी, पुष्पवाटीत, पाण्याजवळ, ब्रह्मट जाणणाऱ्या व्यक्तीच्या घराच्या परिसरात, गोठ्यात, रम्य ठिकाणी किंवा राजाच्या रस्त्यावर कधीही करू नये. केसांचा त्याग करताना योग्य मार्गाने करावा. नखे व दात कायम स्वच्छ ठेवावीत. नखे कदापि तोंडात घालू नये. शरीराला तेल लावताना योग्य मार्गाने लावावे. आपल्या अवयवांना त्रास देऊ नये. वडीलधाऱ्या माणसांचा विराजमान होणाऱ्या आसनाचा आदर करावा. कोणाचेही धन लुबाडू नये. रस्त्यात चालणाऱ्या पादचाऱ्यांचा आदर करावा. कोणत्याही चांगल्या गोष्टीवर वादविवाद टाळावा. वादविवाद वेळ घालू नये. असत्य, वाईट वागणाऱ्या लोकांना कधीही जवळ करू नये. त्यांच्यापासून लांब राहावे. त्यांना कधीही आपले मित्र बनवू नये. दुष्ट, चरित्रहीन, वाईट कर्म करणारी, सतत भांडणारी अशा दुराचारी स्त्रीला कधीही जवळ करू नये. सदाचाराला या गोष्टी बाधक आहेत. परस्त्रीला कधीही स्पर्श करू नये. पती पत्नी देखील दोघंही शुद्ध असतील तरच एकत्र यावे. आपल्या नातेवाईकांशी भांडण करू नये. चांगल्या गोष्टींना कधीही पायाने स्पर्श करू नये. दुसऱ्याचे उष्टे अन्न कधीही खाऊ नये. शाकाहार चांगला करावा, मांसाहार करू नये. संघर्ष टाळून अंगी धैर्य बनावे. अशुद्धी व हीन कर्म करणाऱ्या व्यक्तीचे कदापि दर्शन करू नये. गुरुपत्नीचा आदर करावा. चरित्र संपन्न स्त्रीची आपली पत्नी म्हणून निवड करावी. परस्त्रीला माता अथवा भगिनी समान म्हणावी. सत्य बोलणाऱ्या माणसाचे संभाषण करावे. अंगी धैर्य कायम ठेवावे. कोणाशी भांडू नये. असत्य वागणाऱ्या लोकांशी संबंध ठेवल्यास रवरव नरकाची प्राप्ती होते. मोठ्या व्यक्तींचा योग्य तो मान सन्मान केला पाहिजे. शरीराची व अंतःकरणाची योग्य पद्धतीने शुद्धता करावी. योग्य रीतीने आचमन प्राणायाम करावे. शरीराची शुद्धता झाल्यानंतर भोजन करावे. योग्य मार्गाने दात स्वच्छ करावेत. योग्य पद्धतीने निद्रा घ्यावी. सत्पात्री दान करावे. कोणाची निंदा करू नये. देवांची व श्रेष्ठ व्यक्तींची यथासांग विधीपूर्वक पूजा करावी. कधीही कठोर शब्द बोलू नये. धर्मपरायण माणसाची वाणी मृद व गोड असते. तशीच वाणी आत्मसात करावी. ब्रह्मदेव पुढे देवर्षी नारदांना म्हणाले, जी व्यक्ती मी सांगितलेल्या सदाचाराचा, आचरणाचा, सर्व लक्षणांचा अवलंबून करते त्या व्यक्तीला सदाचाराने वागण्याचे संपूर्ण पुण्य फल प्राप्त होते आणि अनेक पापांपासून त्याची मुक्ती होते. ती व्यक्ती अंतर्बाह्य शुद्ध होते आणि त्या व्यक्तीला परमात्मा लवकर मिळतो. तर असे सदाचरणाचे आचरण आपल्याला करायचे आहे. या पद्यपुराणामध्ये आलेले आहे. आता मातृपितृची भक्ती सेवा कशी करावी. भीष्म पुलिस ऋषींना म्हणाले, या जगतामध्ये सर्वांकडून मान्यता असलेले हे जे पूज्य आहे ते अधिक श्रेष्ठ आहे. पुलिस ऋषी भीष्मांना म्हणाले, एकदा महर्षी व्यास एकांतात बसले होते. त्याच वेळी त्यांचे शिष्य तेथे आले. त्या सर्व शिष्यांनी महर्षी व्यासांना वंदन केले. त्यांनी विचारले, महर्षी व्यासांनी विचारले की सर्व पुण्यामध्ये सर्वश्रेष्ठ पुण्य कोणते आहे. सर्व धर्मामध्ये उत्कृष्ट मानला जाणारा धर्म कोणता, ज्यामुळे मनुष्याला अक्षय सुखाची प्राप्ती होते. आम्हाला असे व्रत सांगा की जे लहानपणापासून तर मोठ्यांनाही करता येईल आणि त्याचे खूप पुण्य मिळेल, जे करण्यास सर्वांसाठी सोपे राहील. असे व्रत केल्याने स्वर्गामधील देवतांमध्ये मनुष्याला पूजनीय स्थान प्राप्त होईल. तो कोणत्या व्यक्तीला पूजनीय स्थान प्राप्त होईल ते आम्हाला सांगा. भीष्म पुलिस्त मुनी ऋषींना म्हणाले की आम्हाला असं काहीतरी सांगा की त्याच्याने आमचा पुण्यकर्माचा साठा जास्त होईल. काहीतरी आम्हाला उपाय सांगा. तर जे लहान आहेत ते बी करतील, जे मोठे आहेत ते पण करतील. तेव्हा शिष्यांकडून आलेली ही विनंती ऐकून महर्षी व्यास म्हणाले, मी आता तुम्हाला 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्याचे अनुकरण केल्यास मनुष्याला श्रेष्ठ पद प्राप्त होते. या गोष्टीचे पालन केल्याने मोक्ष प्राप्त होते. आपल्या मातापित्यांची सेवा, पतीची सेवा, सर्व प्राणी मात्रावर मनपूर्वक प्रेम, मित्रांशी कधीही द्रोह न करणे व भगवान विष्णूची निस्वार्थपणे अंतःकरणपूर्वक भक्ती करणे, या सर्व गोष्टी करणे कष्टप्रद नाही. या गोष्टी केल्याने जे काही अद्भुत फळ प्राप्त होते ते कशानेही प्राप्त होत नाही. आता आईवडिलांच्या पूजेविषयी व सेवेविषयी मी सांगत आहे. मातापित्यांची योग्य मार्गाने मनापासून सेवा व पूजा केल्याने श्रेष्ठ फळ प्राप्त होते. हे फळ महान तीर्थयात्रा केल्यापेक्षा श्रेष्ठ असते. अनेक श्रेष्ठ शेकडो यज्ञ करून देखील मिळणारे फळ यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. म्हणून अत्यंत मनपूर्वक आईवडिलांची सेवा करावी. पिता हे साक्षात धर्माचे स्वरूप आहे. पित्यांची मनोभावे पूजा व सेवा केल्याने धर्म अवलंबाचे पुण्य लाभते.
तसे केल्याने स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते. त्यांची सेवा करून त्यांना कायम संतुष्ट ठेवणे ही खूप मोठी तपश्चर्या मानली जाते. जेव्हा संतांवर प्रसन्न होतात तेव्हा सर्व देवगण प्रसन्न होतात. अशा संतानांची देवगण पूजा करतात. माता पिता आपल्या संतानांच्या सेवेने संतुष्ट होतात. त्या संतानांना गंगा स्नानाचे पुण्य लाभते. सर्व तीर्थस्थानाचे दर्शनाचे पुण्य आईवडिलांच्या सेवेमुळे लाभते. सर्व काही सोडून आईवडिलांच्या सेवेला व पूजेला प्राधान्य दिले पाहिजे. माता पित्यांना प्रदक्षिणा घालणाऱ्या संताला सर्व भूमंडळाला प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. माता पित्यांना नमस्कार घालताना गुडघे डोके हात जमिनीवर टेकवावेत. अशा पद्धतीने नमस्कार करणाऱ्याला कधीही कमी काहीही पडत नाही. त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. असे करणारे संतान पवित्र बनतात. त्यांची अनंत जन्माची पापे नाहीसे होतात. तसेच ते एका जन्मातच नाही, विनायक तत्व हजारो जन्म जेव्हा 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 मिळतील त्यांची हजारो जन्माची पातके दूर होतात. जे संतान आपल्या मातापित्याच्या चांगल्या वाणीचे उल्लंघन करतो तो नरकास प्राप्त होतो आणि मातापित्याच्या पूजेशिवाय भोजन ग्रहण करतात ते कल्पापर्यंत कृमी रूपाने नरकात पडतात. आपले रोगग्रस्त वृद्ध धन कमवण्यास असमर्थ अशा मातापित्याला सोडून देतो तो रौरव नरकामध्ये पडतो. नेत्रहीन कानाने अधू असणाऱ्या मातापित्यांचा त्याग केल्याने रौरव नरकाची प्राप्ती होते. असह्य वेदना सहन कराव्या लागतात. आपल्या मातापित्यांचे पोषण न करणारा संतान पुढच्या जन्मी हीन होऊन दरिद्र होऊन आणि तो चांगल्या कुळात जन्मला नाही येत. त्यामुळे त्याला वाईट कर्म त्याच्या हातून घडतात. त्याच्या सर्व पुण्याचा क्षय होतो. त्याला कोणतेही पुण्य त्याने कितीही पूजापाठ केली असेल तरीसुद्धा त्याला त्या पुण्याचा लाभ होणार नाही. जोपर्यंत मातापित्याची सेवा करणार नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही पूजेचे फळ मिळणार नाही. जो आपल्या मातापिताची सेवा न करता देवधर्म करतो तीर्थटान करतो त्याला त्याच्या कर्मापासून योग्य फळ प्राप्त होत नाही. मातापिता याच्या पूजेचा व सेवेचा महिमा अगाध आहे. त्याला शिवलोकाची प्राप्ती होते, रुद्रलोकाची प्राप्ती होते. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी होत नाही. अतुलनीय पुण्याला प्राप्त करून घ्यावायचे असेल तर मातापित्याची मनपूर्वक सेवा व पूजा करावी. आता तुलाधाराचे चरित्र. विप्र म्हणाले, हे प्रभू, तुमच्याकडून पूर्ण अनुग्रह घेण्याची माझी इच्छा आहे. आपण कृपया करून तुलाधाराचे चरित्र. विप्र म्हणाले, हे प्रभू, तुमच्याकडून पूर्ण अनुग्रह घेण्याची माझी इच्छा आहे. आपण कृपया मला तुलाधाराचे चरित्र कथन करावे. ही विनंती ऐकून प्रभू म्हणाले, सत्य आचरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कायम सत्याची कास धरावी. लोभ मत्सर इत्यादींचा त्याग करून पूर्णतः सत्य भावनेने दान केल्याने 100 यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. सत्याच्या आधारावरच पूर्ण जग चालू आहे. हे सत्याचे आघात सामर्थ्य आहे. कायम सत्याने वागणाऱ्यालाच अंतिम सत्याची जाणीव होऊ शकते. जो सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मार्गावर येतो त्याचा निश्चित आहे असत्याचा अवलंब केलेल्या क्षणापासूनच अधपतन व्हायला सुरुवात होते. जो आपले प्रत्येक कर्म सत्याने करतो तो महान पुण्य प्राप्त करतो व स्वर्ग सुखाला मिळवतो. एवढे प्रचंड सामर्थ्य त्या सत्ययुगामध्ये आहे. धर्मराज युधिष्ठिराने देखील सत्याच्या आधारावरच सर्व शत्रूंना जिंकले होते. ते प्राण्यांवर देखील सत्याचरणानेच अनुग्रह करीत होते. सत्याच्या आचरणामुळे असून देखील बळीराजाला अनेक प्रकारचे सुख आणि पुण्य प्राप्त झाले होते. सध्या त्याचे वास्तव्य पाताळामध्ये आहे. त्याच्या पूर्ण सत्याच्या वागणुकीमुळे मी त्याच्या जवळ वास्तव्य करीत आहे. सत्यामुळे कायम पुण्य करण्याची भावना उत्पन्न होते. राजा हरिश्चंद्र देखील सत्याच्या आधारावर प्रतिष्ठित झाला. आजही त्याच्या नावाचा गौरव केला जातो. जे सत्यवचनी असतात त्यांना अश्वमेघ यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. जे काम क्रोध लोभांदी षडरूपांना जवळ करून असत्याच्या मार्गावरून चालतात ते अनेक प्रकारचे पाप करून विविध प्रकारच्या नरकात असह्य यातना भोगतात. थोडे देखील असत्य बोलण्याने व असल्याने वागल्याने प्राणी मात्राच्या नाशाची सुरुवात होते. तुलाधार हा कायम असत्याने वागत होता. तो कधीही कोणत्याही लोभाला बळी पडला नाही. तो मोठा शूर आहे कारण त्याने लोभ द्वेष या दुर्गुणांवर विजय मिळवला आहे. तो अत्यंत गरीब होता. कंदमुळे व साधे अन्न ग्रहण करीत असे. त्याच्याकडे 2 प्रकारची वस्त्र आहेत. एक त्याने कमरेला बांधले आहे आणि दुसरे त्याने शरीरावर धारण केले आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असून देखील त्याने कधी लोभाला जवळ केले नाही. अर्थार्जनासाठी त्याने कधीही अस्त्याच्या मार्गावरून वाटचाल केली नाही. एकदा मी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याचे आचरण कायम सत्याच्या आधारावर आहे की नाही हे मला जाणून घ्यायचे होते. एकदा तो स्नानासाठी नदीवरती गेला होता. त्यावेळी त्याला न दिसेल अशा एका झाडामागे लपून बसला. 2 नवीन उत्तम वस्त्रे त्याच्या नजरेस पडली होती.
त्या ठिकाणी मी ठेवली, नजरेस पडतील अशा ठिकाणी ठेवली. 2 वस्त्रे त्याच्या नजरेस पडतील अशा ठिकाणी ठेवली. स्नान करून आल्यावर त्याच्या दृष्टीस ती वस्त्रे दिसली. ती वस्त्रे कोणत्या तरी इतर माणसाची असतील असा विचार त्याच्या मनात आला. आजूबाजूला कोणी नसताना देखील आणि स्वतःला अत्यंत आवश्यकता असताना देखील त्याने ती वस्त्रे घेतली नाहीत. आपल्या जवळील 2 वस्त्रे ही आपणास पुरेशी आहे हा विचार त्याच्या मनात निर्माण झाला. नंतर तो आपल्या घराकडे मार्गस्थ झाला. तुलाधाराचे हे सत्य आचरण पाहून मला अतिशय आनंद झाला. ती वस्त्रे साधी असल्याने तुलाधाराने ती घेतली नसावीत असा मला वाटले. म्हणून मी त्याची अजून एक परीक्षा घेण्याचे ठरवले आणि नदीच्या तीरावर तुलाधाराला दिसेल अशा ठिकाणी मी एक सुवर्णाची चमचम करणारी मुद्रा ठेवली. ती मुद्रा तुलाधाराच्या नजरेस पडली. तेव्हा तो मनात म्हणाला, या सुवर्ण मुद्रेचा लोभ धरून तिला प्राप्त करणे धर्माच्या विरुद्ध आहे. ही सुवर्ण मुद्रा तर माझ्या मालकीची नाही. असे असताना ती मुद्रा प्राप्त करण्याचा विचार देखील माझ्या मनात येणे योग्य नाही. असा विचार करून तो तेथून आपल्या घराकडे निघाला. त्याच्या पत्नीला त्याने ही घटना कथन केली. तुलाधार घरी पोचले तर त्याच्या पत्नीने मी जे काही कथन केले होते त्याचा वृत्तांत तिला दिला. साक्षात ईश्वर आपल्या घरी आले होते हे कळल्यावर तुलाधाराला अतिशय आनंद झाला. तुलाधार त्याच्या पत्नीसह माझ्या दर्शनासाठी आला. मला पाहून त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. मी त्याला म्हणालो, या सुवर्ण मुद्रेचा तू एका गवताच्या काडीप्रमाणे त्याग केलास, असे तू करू नकोस. हे शब्द ऐकून हात जोडून अत्यंत विनम्र भावनेने तुलाधार म्हणाला, मी कोणताही इच्छा मनात न धरता सत्याचे व्रताचे आचरण केले आहे. खूप प्रयत्न करून क्रोधाला जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासाठी दया, क्षमा, शांती हे मंत्र जपासारखे आहेत. संतोष हे धनासारखे आहेत. सात्विक आचरण व अहिंसा ही सिद्धी समान आहे. धरणी मातेवर पिकणारे अन्न ग्रहण करणे हे माझ्यासाठी अमृत पान केल्यासारखे आहे. उपवास करणे हे तप आहे. सत्य व धर्माचा पाया ठेवून अंतिम सत्याला जाणणे हे शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देणारे आहे. म्हणून ती वस्त्रे व सुवर्ण मुद्रा घेतली नाही. हे ऐकून देव म्हणाले, हे नरश्रेष्ठा, तुझ्या या वागणुकीचा इतर प्राणी मात्रांना आदर्श घेतला पाहिजे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो कोणी हा अध्याय ऐकेल तर त्याला आणि त्याच्या पुऱ्या परिवारावर माझा आशीर्वाद लागेल असा विष्णू भगवानांनी सांगितले. त्यावेळी सर्व देवांनी आकाशातून तुलाधारावरती पुष्पवृष्टी केली. अनेक प्रकारची मंगलवाद्य वाजली. गंधर्वाने सुरेल गायन केले. अप्सरांनी नृत्य केले. तेव्हा एक विमान तुलाधाराजवळ आले. देवांनी तुलाधाराला त्या विमानात बसवले. त्या विमानातून तेथून प्रस्थान केले. अशा प्रकारे तुलाधाराला स्वर्गाची प्राप्ती झाली. जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होईल. आता धात्री व तुळशीचे महत्त्व काय आहे तर ते ऐका. देव एकदा स्कंदाला धात्री व तुळशीचे महत्त्व सांगू लागले. ते म्हणाले, धात्री आणि म्हणजे आवळा. ते म्हणाले, धात्री म्हणजे आवळा. आवळा आणि तुळशीचे महत्त्व. आवळा हे श्रेष्ठ फळांपैकी एक आहे. आवळ्याचे नित्य सेवन केल्याने अनेक व्याधी नाहीशा होतात. ते गुणकारी फळ आहे. या फळाच्या नित्य सेवनाने रोगी व्यक्तीला कोणताही रोग लागत नाही. त्याचे आरोग्य वाढते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते. या फळाचा रस सेवन केल्यास धर्माबद्दल अभिरुची वाढते. तसेच या फळाच्या चूर्णाने मंगल स्नान करावे. त्यामुळे सर्व प्रकारचे दारिद्र्य दूर होते. त्या व्यक्तीस सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होण्यास मदत होते. कृष्ण व शुक्ल पक्षातील एकादशीला आवळ्या चूर्णाने मंगल स्नान करावे. त्यामुळे सर्व प्रकारची शारीरिक मानसिक दोष नाहीसे होण्यास मदत होतात. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने, आवळ्याचे चूर्णाने नियमित मंगल स्नान केल्याने, आवळा खाऊन महिन्यातील दोन्ही एकादशीला जो उपास करतो त्याच्या पुण्याची वाढ होते. ज्या ठिकाणी आवळ्याचे झाड असते तेथे भगवान विष्णूंचा सारखा वास असतो. त्या ठिकाणी ब्रह्मदेव व लक्ष्मी यांचे वास्तव्य असते. म्हणून नेहमी आवळ्याचे झाड आपल्या घराजवळ लावावे. आवळ्याचा नैवेद्य जो भगवंताला अर्पण करतो तो श्रीमंत बनतो, पवित्र बनतो. तीर्थयात्रा केल्याची उत्तम फळाची प्राप्ती होते. अनेक प्रकारची सात्विक व्रते करून जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य आवळ्याच्या सेवनाने, आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने उत्तम गती मिळते. सर्व प्रकारचे शुभ कार्यामधून तसेच यज्ञामधून आवळा या फळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने आवळ्याचे सेवन करावे. आता मी तुला तुळशी संबंधी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे. तुळशीपत्र हे सर्व पत्रांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. भगवान विष्णूंना देखील तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे. तुळशीचा महिमा अगाध आहे. तुळशीचे एक पत्र शेकडो सुवर्ण मुद्रापेक्षा देखील अत्यंत फलदायी आहे. षोडोपचारे पूजा केलेल्या पूजा इतके तुळशी अर्पण केल्याचे फळ मिळते.
केलेले सत्पात्री दान, यज्ञ, हवन, ज्ञान, कर्म आणि व्रत इत्यादी अनेक गोष्टी त्यांचे फळ भगवान विष्णूंना मनपूर्वक तुलसी दल वाहिल्याने मिळते. 4 महिने चातुर्मासात विष्णू भगवानांना जर तुळशी दर वाहिले तर त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि त्याला सुवर्ण दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. तुलसी पत्र हे अत्यंत गुणकारी आहे. त्याचे नित्य सेवन केल्याने अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात. निरोगी मनुष्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. जेथे तुलसीचे वास्तव्य आहे तेथे केशवाचा वास आहे. जेथे तसेच लक्ष्मी वन्य देवताचा सुद्धा वास असतो. तुळशीच्या नुसत्या सहवासाने देखील श्रेष्ठ पुण्य प्राप्त होते. घराच्या बाहेर कायम तुलसी वृंदावन ठेवावे. त्याची नित्य पूजा करावी. तुळशीला मनोभावे जल अर्पण करावे. तुळशीजवळ स्तोत्र पठण व मंत्र पठण केल्याने अनेक प्रकारचे श्रेष्ठ पुण्य लाभते. त्यामुळे सदैव तुळशीच्या सानिध्यात राहावे असे हे तुळशीचे महात्म्य होते. आता तुळशी स्तोत्र आपण ऐकूया. तुलसी स्तोत्र. जगद्धात्री नमस्तुभ्यं विष्णुश्च प्रियवल्लभे यथा ब्रह्मादयो देवा सृष्टिस्थितीत कारिण. नमस्तुलसी कल्याणी नमो विष्णुप्रिये शुभ नमो मोक्षप्रदे देवी नम संवतप्रदायिके. तुलसी पातु मा नित्यं सर्वापदयोबी सर्वदा कार्तिपतापि स्मर्ता वापि पवित्रयति मानवम्. नमामि शिरसा देवी तुलसी विलसतुनं यां दुष्टां पापी विनो मर्त्या मचते सर्व किल बिभीषात्. तुलस्या रक्षितं सर्व जगतचराचरं या विनिहन्ति पापानि दृष्टां वां पापी भिनरे. नमस्तुल्ये तलस्या तित्तरां यस्यां बद्धद्वाजलिं कलो कलयन्ति सुखं सर्वसुखो श्रियो वेश्यतास्ततापरे. तुलस्या नापरं किजितं दैवतं जगातले यथा पवित्रितो लोको विष्णुसंगेन वैष्णव. तुलस्या पल्लव विष्णु शिरसायारोपितं कलो आरोपयति सर्वाणि श्रेयांसि वरमस्तके. तुलस्या सकला देवी वसंती सतत यता अतस्ताम मर्य ये लोको सर्वान् देवाना समरचन. नमस्तुलसी सर्वज्ञ पुरुषोत्तवल्लभे पाहि मां सर्वपाप्यं सर्वसमस्तप्रदायिके. इतस्तोत्रं पुरा गीतं पुण्डरीकेन धीमता विष्णुमर्चयता नित्यं शोभनैल तुलसीदले. तुलसी श्री महालक्ष्मी विद्या विद्या यशस्विनी धर्मा धर्मान देवी देवी देवमनप्रिये. लक्ष्मी प्रिय सखी देवी धो भूर्भुमिरिचलां चलां षोडशैतानि नामानि तुलस्या कीर्तयन् लभते सूत्रा भक्तिमते विष्णुपदं लभते. तुलसी भू महालक्ष्मी पद्यायिनी सुरहरी. तर मित्रांनो, हा राहिला तुलसी मंत्र, जो आपण तुळशीला दिवा लावायचा, जल अर्पण करायचं आणि तुलसीचा हा मंत्र एवढं स्तोत्र बसून बोलायचं. जर एवढा स्तोत्र मंत्र येत नसणार तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा 11 वेळा बोलायच्या, 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि महालक्ष्मीला आपल्या घर अखंड चिरकाल लक्ष्मीची प्राप्ती हो अशी तुम्हाला प्रार्थना करायची. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला गायत्री मंत्राचा बी अर्थ समजला असेल, तुलसीचा बी मंत्राचा अभिषेक, तुलसीला कसं, तुलसीचा मंत्र, तुलसीची पूजा, आवळ्याची पूजा कशी करायची आणि मातृपितृ सेवा कशी करायची, तर या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. तर यासाठी तुम्ही एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा आणि शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा.